मम्मा, मला आता झोप नाही येते. आता मला मस्तपैकी एक भूताची स्टोरी सांग ना. काय रे तुला तर सारखं भूताच्याच स्टोऱ्या लागतात. हो. तुला आवडतात का? हां. भीती नाही वाटत? नाही. हा आहे ना मित्रांनो, माझ्यासारखाच आहे, अगदी माझ्यावरच गेलाय. मी पण जेव्हा लहान होते ना, तेव्हा मी पण अशाच स्टोऱ्या ऐकायला मला खूप आवडायचं. मग माझे मामा, आई सर्वजण मग मस्तपैकी स्टोऱ्या सांगायचे आम्हाला. आणि मी म्हणजे माझा मुलगा माझ्यावरच गेला आहे पूर्णपणे, त्याच्यामुळं त्याला पण खूप आवडतात भूतांच्या गोष्टी. घाबरत नाही बिलकुलसुद्धा. तर आज चल ठीक आहे, तुला मी ना आज माझ्या आईची स्टोरी सांगते, जी माझ्या आईसोबत खरी घडली होती. ओके. मी साधारण 8 वर्षाची होते त्यावेळीची गोष्ट. पुण्यामध्ये आम्ही SNTTला राहायचो त्यावेळेला. SNTT मध्ये एक मोठी वस्ती होती, तिथे आम्ही राहायचो. आणि SNTTला ना आता ते रस्ता वगैरे चांगला झाला आहे, पण आधी ना तिथल्या लोकांना माहिती असेल पुण्याच्या, की तिथे एक ना असं कॅनल रस्ता होता, जिथे एक छोटीशी अशी वाट जायची आणि आजूबाजूला मोठं जंगल, झाडं असायची. तर आमचे मामा जे आहेत ना, भास्कर मामा, त्यांच्याकडं ना शेळ्या होत्या. तर ते काय करायचे, हर 2 दिवसांनी 3 दिवसांनी आम्हाला सोबत घेऊन जायचे चारा आणायसाठी शेळ्यांना. तर मी त्याच साईडला जायचो. तर एक दिवशी आई, मी, माझी मोठी ताई म्हणजे तुझी मोठी मम्मा, आम्ही सर्व गेलो. आणि मामा वगैरे चढले झाडावरती पाला वगैरे काढायला, आणि आम्ही थोडी लाकडं वगैरे असे जमा करत होतो. आणि एकीकडे आई पण लाकडं जमा करत होती. पण आईच्या काय मनामध्ये आलं काय माहिती, तिथे ना एक मोठं झाड होतं. त्याच्या जे पारंब्या म्हणजे पिंपळाच्या झाडाचे ना असे वेल असतात, जे खाली लटकलेले असतात. तर तिने काय केलं, ते त्या फांद्यांना धरून आहे ना ती झोका खेळत होती. तर त्या झाडाच्या थोडंसं पुढं मोठी भिंत होती, आणि त्या भिंतीच्या पाठीमागं कॉलेज होतं, जे SNTTचं कॉलेज बोललं जातं. ती एक भिंत होती अशी आडवी. तर ते झाड जे आहे ना, त्या झाडाच्या ज्या मुळ्यांना आईने असं धरलं आणि झोके घेत होती. तिने 3-4 असे झोके घेतले, आणि असं एक लास्ट असा झोका तिने घेतला की इतकी जोरामध्ये ती त्या भिंतीलाच जाऊन धडकली आणि खूप अशी उलटी-पालटी पडली. आणि तिला ना डोक्याला खूप मार लागला, अगदी तिचं ना रक्तसुद्धा निघालं. खूप जोरात धडकली होती ती भिंतीला. तर तिथनं ती पडली. मग आम्ही पण घाबरून पटकन तिच्याकडे गेलो आणि तिला उचललं आणि पाणी वगैरे मारलं तोंडावर मामांनी, आणि तिला पाणी वगैरे पाजलं, आणि आम्ही लगेच घराकडे निघालो. आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की अरे सहजच पडली म्हणून, म्हणजे एवढं काय नव्हतं वाटलं आम्हाला. तर मग आम्ही घरी आलो, आणि घरी आल्यावर कमसे कम ना ती 1.5 ते 2 तास अशी शुद्धीवरच नव्हती, झोपलेलीच होती. आम्हाला वाटलं की झोपली असन, जरा ती पडली होती जोरात म्हणून आम्ही एवढं लक्ष नाही दिलं ताईनी वगैरे. आणि मामा पण चारा घेतला होता ना शेळ्यांना, तर मामा पण गेले निघून. मग आम्ही घरी कोण, मी, रवी, मोठी मम्मा, छोटी मम्मा, आम्ही म्हणजे आम्ही 3 आणि आमचा भाऊ, म्हणजे आम्ही 4 आणि आई मस्त झोपली होती. तिला कुठलीच अशी शुद्ध नव्हती. तर तिने उठली, 1-1.5 तासामध्ये ती उठली आणि एकदम अशी बसली आणि आमच्याकडे अशी बघत होती मोठ्या मोठ्या डोळ्यांनी, एकदम गुरकून आम्हाला बघायला लागली. मग आम्ही विचार केला, अरे ही अशी का बघते म्हणून, म्हणजे ताई वगैरे. तर ताईने विचारलं, आई तुला काय देऊ का, चहा वगैरे करू का. तर तिला पण ती अशी घुरकून बोलायला लागली, नाही मला काय नाही पाहिजे, अशी बोलली जोरजोरात. आणि मी लहान होती 8 वर्षाची, तर मला कसं आई लागायची.
जसं तुला मी मम्मा लागते ना, मी लागते ना, तसंच मग मी पण लहानच होती ना 8 वर्षाची, तर मला पण आई लागायची. तर मी आईला चिटकायला गेली, तर आईने मला डायरेक्टली असं ढकलून दिलं बाजूला हो म्हणून. आणि आई अशी कधीच वागली नाही आमच्यासोबत. मग तरी मी पण घाबरली आणि रडायला लागली वगैरे. मग ताई वगैरे पण थोडंसं टेन्शनमध्येच आले की काय झालं आईला वगैरे. मग तिने काय केलं, जेवायला मागितलं आईने जेवायला मागितलं. तर घरामध्ये काय होतं ते ताईने दिलं तिला जेवायला. पण ती बोलती डायरेक्ट, म्हणजे घरात काहीतरी डाळ भात वगैरेच होता, तर तिने काय केलं, ते ताट पण असं फेकून दिलं. बोलली मला हे नाही पाहिजे, मला चिकन पाहिजे, अंडी पाहिजे, असं मटण वगैरे असं मागत होती ती. मग आम्हाला वाटलं की अरे हां, हिला खाऊ वगैरे वाटलं असेल म्हणून विचार केला. मग ताईने काय केलं, फोन केला. आम्हाला वडील नाही, मामा जे काय ते आम्हाला बघायचे, भास्कर मामा. मग मामांना फोन केला आणि मामांना सांगितलं की आई अशी करते म्हणून. तेव्हा मामा लगेच आले रिटर्न, शेळ्यांना चारा दिला आणि आले. तेव्हा मामांनी बघितलं की अशी का करायला लागली वगैरे. मग मामांच्या थोडंसं काहीतरी लक्षात आलं, थोडं वेगळंच मामांना जाणवलं. तेव्हा कळत होतं त्यांना जाणवलं. तर मग तरी पण आहे ना, म्हणजे एवढं समजतच नव्हतं की नेमकं तिला काय झालं आहे. ते मार लागल्यामुळं आम्हाला असं वाटायचं की काय, म्हणजे डोक्यावर काय जास्त हे, म्हणजे नसला वगैरे काय झालं का काय, असं भीती वाटत होती आम्हाला. मग मामांनी तिला दवाखान्यात वगैरे पण नेली. तिथे पण ती यायला तयार नाही. अशी जोरजोरात ओरडायची, घरामध्ये अशी लोळायची, केस धरायची तिची, खिचायची, जोरजोरात अशी ओरडायची. खूप बेकार परिस्थिती झाली तिची. मग तेव्हा नाही का, मामाला नाही एक आजी होती, बाजूलाच राहायची. त्या आजीने सांगितलं की अरे हिला काहीतरी झालं आहे, तू हिला घेऊन जा. मग तेव्हा आम्हाला काही एवढं माहीत नव्हतं. पण माझ्या आईची जी चुलती होती हडपसरमध्ये राहायला, आईची काकू, ती असं तिच्या घरी असं मोठं देवस्थान होतं, तर देवारा होता मोठा. तिथं आमची कुलदेवी होती तिच्या अंगामध्ये. तर मग मामांनी काय केलं, माझ्या ताईला घेतलं, म्हणजे मी नव्हती गेली त्यावेळेला, ताईला म्हणजे मोठ्या ताईला घेतलं, आईला घेतलं आणि रिक्षा पकडली. आणि एक सोबत कोणतरी होता, हे तिघांनी मिळून तिला घेऊन गेले रिक्षामध्ये टाकून. हडपसरमध्ये आईची चुलती राहत होती, तिथं त्यांचं मोठं स्थान पण होतं देवाचं, तिथं घेऊन गेले आईला. मग आईला तिथं नेलं ना, तर ती आई ना देवाच्या रूममध्ये जातच नव्हती. तरी तिला कसं बसं ह्या लोकांनी खिचत वडत नेलं. आणि तेव्हा त्यांनी काकींनी बघितलं आणि मग त्यांनी ते काय देवाचं वगैरे केलं, तिचं उतारा वगैरे काय आहे ते केलं. आणि काकी बोलली की घरी गेल्या ना, तर ही काय काय मागत होती ना, ते तिच्यावर उतरून ती जिथं पडली होती ना, ज्या झाडावर आपटली होती ना, तिथे नेऊन टाकायला सांगितलं मामांना. तर मग आई झाली नीट. आणि काकीने सांगितलं की त्या झाडाला जी ती झोका घेत होती ना, ते झाड जे होतं ना तिथं, तिने जे झोका घेतला ना जोरात आणि पडली, त्या झोक्यापाशी हडळ होती, पण एक बाई होती मेलेली. आणि तिने ज्या वेळेला ती पडली ना धडकून, तिनेच जोरात धक्का दिला होता, झोका दिला होता तिनेच त्या बाईने, म्हणून ती अशी जोरात पडली. आणि त्यानंतर ना ती बाईच तिला लागली होती आईला. तेव्हा मग काकींनी ते सांगितलं असं आईच्या काकीने. मग घरी आल्यानंतर ना मामांनी लगेच संध्याकाळी जे पण ती काय मागत होती ते घेतलं, थोडं बनवायला लावलं ताईला. आणि तिच्यावरनं उतारा करून तिकडं टाकून आला. मग दुसऱ्या दिवशी आई चांगली झाली. मग तिने मला जवळ घेतलं आणि असं झोपी घातलं, जसं मी तुला झोपी घालते. कशी वाटली तुला स्टोरी? छान वाटली ना, का भीती वाटली? मित्रांनो, हा पक्का आता घाबरलाय.
तर अशाच आम्ही नवीन नवीन स्टोऱ्या घेऊन पुन्हा आपण परत भेटूया. आणि हो, आपलं चॅनल नवीन आहे तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा की कशा वाटतात ते तुम्हाला स्टोऱ्या, कसं काय आहे ते मला सर्व सांगा. तो भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.